सर्व शास्त्रांचा अभ्यास केल्यावर त्यातून मला एक वेगळे सूत्र हाती लागले। खरे तर त्याला त्रिसूत्री वरदानच म्हणायला हवे। दशा, दिशा, देवता हे त्या त्रिसूत्राचे 3 स्तंभ। माणसाचे जीवन हे दशा, दिशा आणि देवता या 3 स्तंभावर संतुलित असते। त्यांना स्थिर करता आले तर व्यावसायिक समृद्धी, संकटमोचन, दीर्घायू, निरोगी जीवन आणि एकत्रितपणे सुखाची अनुभूती होते। थोडक्यात समृद्धी म्हणजे दशा, दिशा आणि देवता यांच्यातून आयुष्यातला समतोल साधता येतो। दशा म्हणजे माणसाची मानसिक आणि भावनिक अवस्था, जी कुंडलीमधून स्पष्ट होते। हिच्यात कुठल्याही मार्गाने बदल होत नाही, परंतु आपल्या पुढील आयुष्यात काय वाढून ठेवले आहे याची पूर्वसूचना मिळाल्यामुळे आपण त्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सतर्क असतो। दिशा ही त्याच्या भोवतालची, त्याच्या वास्तव्याचे स्थळ, जे वास्तुशास्त्रातून अनुकूल करता येऊ शकते। दशेने भविष्याची चाहूल दिली असल्याने येऊ घातलेले संकट टाळण्यासाठी दिशेत वास्तुशास्त्राद्वारे बदल केले जाऊ शकतात। आणि देवता म्हणजे दैवी शक्ती, जी उपासनेतून उत्तेजित करता येते। उपासना ही अध्यात्माद्वारे केली जाते। दशेने दर्शवलेले आणि दिशेने थोपवून धरलेले संकट अध्यात्मातून देवतेला साथ घालून टाळता येऊ शकते। थोडक्यात दशेने निदर्शनास आणलेले धोके दिशा आणि देवता यांना जागृत करून आपण यशास पात्र होण्यासाठी आपले गुण वाढवू शकतो। माझ्या 20 वर्षाच्या तपश्चर्येतून मिळालेल्या या ज्ञानशक्तीचा अगणित लोकांना उपयोग झाला आहे, श्रीयंत्राद्वारे आणि उपासनेच्या मार्गातून। आता याचा परिणाम जितका दूरवर जाईल तेवढा जगात आनंद पसरावा म्हणून या प्राचीन विद्येला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे ठरवले आणि अथक परिश्रमानंतर वास्तुशास्त्राची, ज्योतिषशास्त्राची आणि उपासनेची संगणकीय प्रणाली आणि अँड्रॉइड ॲप निर्माण केले, जेणेकरून इतर ज्ञानी, साधक आणि उपासक यांचा वापर करू शकतील।